सुपर चार चौघी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अश्विनी बर्वे तुमचं स्वागत करते. आज आपण स्वाती खुटे यांना भेटणार आहोत. त्यांचं काय वैशिष्ट्य आहे, त्यांनी कोणता व्यवसाय उभा केला हे आपण त्यांच्या तोंडून तर ऐकूच, परंतु त्यांच्या व्यवसायाचं नाव मला खूप आवडलं, प्रेम फूड्स. आपण सगळेजण प्रेमाने आपल्या घरच्यांना खायला घालत असतो, परंतु त्यांनी घरच्यांबरोबरच इतरांची सुद्धा खूप काळजी घेतली आणि त्यातूनच त्यांनी हा व्यवसाय उभा केला. त्यांच्या व्यवसायातील अडचणी, त्यांनी हा व्यवसाय कसा उभा केला, त्यांचं लहानपण याबद्दल त्यांच्याशी गप्पा मारूया. नमस्कार स्वाती. नमस्कार. या यूट्यूब चॅनलमध्ये तुझं स्वागत आहे. धन्यवाद. मी जेव्हा महाराष्ट्र भंडारमध्ये आले त्यावेळी मी तुम्हाला बघितलं की तुम्ही तुमच्या ज्या फूड्सचे जे पॅकेट्स होत्या ते लावत होते आणि मला एकदम असं वाटलं की असं कोण करतं की आपण जे विकतो आहे त्याचे पॅकेट्स आपल्यालाच लावायला लागतात, परंतु ते लावत असताना तुमच्या चेहऱ्यावर मला असं अजिबात जाणवलं नाही की हे काय काम करते मी, हे पण मीच करायचं का. नाही, तुम्ही खुशाल आपलं काम आहे ते आपण नीट केलं पाहिजे असं दिसत होतं आणि आत्मविश्वास तुमच्या चेहऱ्यावर मला वाटला. म्हणून मी तुमच्याशी जेव्हा बोलले तेव्हा मला खूप छान वाटलं की अरे की एखादा व्यवसाय उभा करायचा असेल तर आपल्याला काय काय करता आलं पाहिजे हे तुमच्याकडे बघून मला वाटलं, म्हणून मी तुमची ओळख करून घेतली. तर आज आपण ह्या चॅनलमध्ये जेव्हा भेटतोय तर त्यावेळी सर्वसामान्य स्त्रिया काही ना काही काम करत असतात. बरोबर. तसं तू सुद्धा काम सुरू केलं, परंतु हे काम सुरू करताना आपण काही मूल्य जपतो, काही तत्त्व जपतो आणि ती सगळी मूल्य आपल्या लहानपणाच्या संस्कारांमध्ये असतात. बरोबर. तर तुझं लहानपण कसं होतं? ओके. माझं लहानपण अतिशय छान, आनंदाचं आणि कुठल्याही अडचणी नाही, कुठल्याही जबाबदाऱ्या नाही, असं छान गेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं माझं बालपण, मी लहानाची मोठी जी झाले ती एकत्र कुटुंबात झाले. माझे वडील, त्यांना 5 भावंड, म्हणजे टोटल 6 भावंड ती. तर आम्ही सर्व एकत्र एका घरात राहत होतो. त्याच्यामुळे गावाला मालेगाव. तर अतिशय म्हणजे एकत्र कुटुंब आज तर आपल्याला पाहायला मिळतच नाही, पण माझं पूर्ण लहानाची मोठी मी एकत्र कुटुंबात झाली. रादर माझं कुटुंब अजूनही एकत्र आहे, फक्त आता जशी जशी मुलं प्रत्येकाची मोठी झाली, लग्न झाली, तर आम्ही आता एकाच अपार्टमेंटमध्ये फक्त फ्लॅट सिस्टम करून एकाच आहोत. पहिले तर एका घरात, नंतर मग आता एका बिल्डिंगमध्ये आम्ही राहतो आहोत. शेअरिंग वाटतं. येस. त्याच्यामुळे माझं लहानपण खूप छान गेलं. मालेगावला झालं. हो, पूर्ण शिक्षण माझं मालेगावात झालं. मी BSc केमिस्ट्री आहे. हां, मला पुढे शिकण्याची पण खूप इच्छा होती की MSc करायची. मालेगावात MSc अवेलेबल नव्हती त्यावेळी आणि आईवडिलांचं म्हणणं असं की नाही, आपण बाहेरगावी नाही शिकायला पाठवायचं आपल्याला. पहिली त्यांची जबाबदारी की मुलीला शिकवायचं योग्य प्रमाणात आणि तिचं लग्न करायचं, ही त्यांची एक जबाबदारी की एक चांगलं घर, चांगला शिकलेला व्यक्ती बघून आपण आपल्या मुलीचं लग्न करायचं, ही त्यांची फर्स्ट प्रायोरिटी ते समजत होते. त्याचनुसार मला एक मोठी बहीण आणि लहान भाऊ, म्हणजे आम्ही 2 बहिणी 1 भाऊ असं आम्ही आहोत. बहिणीचंही त्यांनी ग्रॅज्युएशन केलं, बहिणीचं मग ग्रॅज्युएशन झालं की लगेच लग्न केलं. मग माझंही तसंच, माझं ग्रॅज्युएशन BSc झालं आणि लगेचच माझंही लग्न झालं. पण तुम्ही असं लग्नाच्या वेळी ठरवलं होतं की मला असा मुलगा पाहिजे वगैरे असं? हां, माझ्या बॅक ऑफ द माइंड मला एकच इच्छा होती की मला एज्युकेटेड व्यक्ती असलेलीच लाईफ पार्टनर म्हणून पाहिजे. म्हणजे मला असं वाटतं की जिथे एज्युकेशन आहे तिथं मॅच्युरिटी आहे. बरोबर. तर मला शिकलेला नवरा पाहिजे असं माझं ठरलेलं होतं आणि वडिलांच्या डोक्यात एकच की मी माझ्या मुलींना व्यवस्थित घर आणि बेसिकली गव्हर्नमेंट सर्वंट असं शोधून देणार. आणि वडिलांचा बिझनेस होता, मी लहानपणापासूनच बिझनेस बघत आलेले. ॲक्च्युअल वडिलांची परिस्थिती ते लहान असताना खूपच नाजूक होती. ते म्हणतात की 8वीला असल्यापासून ते कामाला त्यांनी सुरुवात केली. अगदी मालेगावपासून मनमाडपर्यंत ते सायकलवर जायचे. त्यांचा काय व्यवसाय होता? त्यांचा मंडप डेकोरेशन, इव्हेंट मॅनेजमेंट. तर तसं तर त्यांनी खूप अगदी छोट्यातून सुरुवात केलेली आणि ते करत भावंडांनाही सोबत घेतलेलं. भावंडही त्यांच्यासोबत कामाला त्यांनी एक बिझनेस सुरू केला. सगळी ती युनिटी होती म्हणून तो मोठा बिझनेस होऊ शकला.
सगळे भाऊ एकत्र येऊन त्यांनी एक मंडप डेकोरेशनचा बिझनेस सुरू केला. मालेगावातली एक वेल नोन डेकोरेशन्स फर्म म्हणून गोपाल डेकोरेटर्स म्हणून आहे, ती माझ्या वडिलांची. त्यांनी ते एक बी लावलं होतं आणि सगळ्या भावंडांच्या सोबतीनं ते मोठं झालं. आणि तेव्हापासून तुम्ही बिझनेस येस बघत होते. पण त्या बिझनेसमध्ये मी हेही बघत होते की ते खूप मेहनत, खूप कष्ट होती त्याच्यामध्ये. म्हणजे आम्ही लहान असताना एका गावात असताना आमचे वडील 2-2, 3-3 दिवस घरीही नव्हते. म्हणजे जसं की मे महिना आला की सर्व लग्नाच्या डेट्स एकत्र येतात. मग तोच एक बेस सीझन जो असतो तो, तर सर्व मॅनेज करायचं, हेही लग्न लावायचं, इकडचं परत काढायचं, दुसऱ्या हॉलमध्ये शिफ्ट करायचं, हे सगळं. म्हणजे एका गावात असताना 2-2, 3-3 दिवस आम्ही पप्पांना भेटलोही नाही. पण ते त्यातून त्यांचं कष्ट, त्यांची मेहनत, डेडिकेशन हे सगळं म्हणजे लहानपणापासून बघत होतो. त्याच्यामुळे बिझनेस डोक्यात होतं तेव्हापासून? नाही, डोक्यात वगैरे असं काहीच नाही. अशी नोकरी करण्याची वगैरे इच्छा होती? हां, माझं एक की शिक्षण माझं असलं पाहिजे. म्हणजे वडिलांची पण इच्छा की कोणीही की एक स्वतःच्या पायावर उभं असलं पाहिजे, जेणेकरून ते नेहमी मला असं म्हणायचे की आपल्याला कोणाला पैसे मागण्याची गरज नाही पडली पाहिजे. आपण आपला स्वतःचा खर्च तरी आपण आपला भागवला पाहिजे. कुणाला म्हणजे घरातही, म्हणजे आता जर लग्न झालंय, मिस्टरांना पैसे मागायची गरज नाही पडली पाहिजे. आपण एक जे आपल्याला म्हणतो की इकॉनॉमिकली आपण सेटल असलं पाहिजे, इंडिपेंडंट असलं पाहिजे, अशी त्यांची इच्छा होती. पण प्रायोरिटी लग्न हे एक होतं. माझं 2004 साली झालं. कालच माझ्या लग्नाला 21 वर्ष पूर्ण झाली. तर ती एक जबाबदारी त्यांनी, म्हणजे ते त्यांना ठीक आहे, ती त्यांची प्रायोरिटी होती. त्यांनी ती अतिशय योग्य पद्धतीनं हे केली. गव्हर्नमेंट जॉबकडे त्यांचा फोकस होता की जावाई गव्हर्नमेंट जॉबवालाच असला पाहिजे. ते बिझनेसमध्ये होते तर त्यांना माहिती होतं किती मेहनत असते वगैरे. तर त्यांनी त्या दृष्टीनं गव्हर्नमेंट सर्वंट शोधत होते ते. बहिणीलाही त्यांनी तसंच शोधलं. त्यांना जावाई तसा मिळाला. पण माझ्या बाबतीत मला एज्युकेशन हा खूप महत्त्वाचा विषय वाटत होता. तर सुदैवाने माझ्या बाबतीतही तसंच झालं. माझे मिस्टर MBA आहेत. तर मग आमचं पाहण्याचा कार्यक्रम वगैरे अशा पद्धतीनं झालं. लग्नाहून तुम्ही नाशिकमध्ये? येस, मी पहिल्यांदा नाशिकमध्ये आले होते. म्हणजे मालेगाव आणि नाशिकमध्ये तसे कोणीच रिलेटिव्ह नव्हते. अगदी जवळचं डिस्टन्स असताना पण नाशिकमध्ये लग्न झाल्यावरच पहिल्यांदा आले. पण एकदम मोठ्या शहरामध्ये तुम्ही? आणि इथे एकत्र कुटुंब होतं? नाही, इथे एकत्र कुटुंब म्हणजे सासू सासरे होते आणि दीरही होते. इथे आजी सासू होते मला त्यावेळी. तर ते थोडंसं दडपण की आजी सासू पण आहे, आणि ते प्रॉपर मालेगावचेच होते ॲक्च्युली. त्याच्यामुळे असं ठीक आहे, व्यवस्थित. आणि सासरच्या बाबतीत ज्या अपेक्षा होत्या की शांत सगळं व्यवस्थित फॅमिली, सासरे पण माझे सर्व्हिसला होते. पूर्ण सॅलरीड जे ॲटमॉस्फिअर असतं तसं माझ्या घरी होतं. मग त्यावेळी तुम्हाला असं वाटलं की आता आपण शहरामध्ये आलो तर आपण काही केलं पाहिजे, असं काही वाटत होतं? हां, येस, म्हणजे काहीतरी करायचं हे तर होतंच. पण अगदी लग्न झाल्याबरोबर कसं काय आपण हे करणार. माझ्या सासूबाईंची इच्छा होती की तुला शिकायचं असेल तर तू शिकू शकतेस, काही हरकत नाही. पण माझ्या मिस्टरांचं म्हणणं की नाही, शिक्षण आता ठीक आहे तुझं झालं आहे, तू इथून तुझं स्वतःचं इंडिपेंडंट काय करता येईल त्याविषयी विचार कर. तर 1 वर्ष तर असा छान मजेचा एकदम असं तो फॅमिलीसोबत अगदी छान गेला. येस. मग 1 वर्षाच्या जवळपास मला एक अपॉर्च्युनिटी मिळाली की मी एक फायनान्शियल ॲडवायझर म्हणून मी जॉईन केलं बजाज अलायन्स लाईफ इन्शुरन्सला. तर ते आली आणि मी ती एक्सेप्ट केली. त्याची ट्रेनिंग वगैरे होती, एक्झाम होती, IRDAची एक्झाम होती. ती एक्झाम दिली आणि मग माझ्या एक सुरुवात झाली की मी काहीतरी करते आहे. तर ती ट्रेनिंग छान झाली. त्याच्यानंतरनं मी जे केलं ते अगदीच मनापासून छान केलं. तर त्यातून मला पहिल्या 2-3 महिन्यामध्ये, म्हणजे मी जानेवारीत एंट्री केली त्याच्यामध्ये, आणि फर्स्ट क्वार्टर म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च असा त्यांचा फर्स्ट क्वार्टर असतो आणि तो खूप पीक असतो. तर तिथे मी छान काम केलं, मला छान रिस्पॉन्स मिळाला आणि ह्या सगळ्यामध्ये माझ्या मिस्टरांची मला सोबत होती. मला एक प्रश्न असा, म्हणजे एक तर तुम्ही BSc केमिस्ट्री
आणि एकदम तुम्ही फायनान्समध्ये दिसलं. दोन्ही गोष्टी तुम्हाला असं जड नाही गेलं ते करताना? नाही गेलं ॲक्च्युली. ट्रेनिंग दिली होती मला आणि मी एक मालेगावातून वाढलेली, एकत्र कुटुंबातून वाढलेली. मालेगावला आमचा समाज खूप मोठा आहे, सामाजिक वातावरण अतिशय छान आहे आणि माझी आई समाजात तिचा चांगला वावर आहे. त्याच्यामुळे लोकांशी कम्युनिकेट कसं करायचं, बोलायचं कसं, हे तिकडनं ऑलरेडी शिकलेलं होतं. येस येस येस. गप्पा मारणे आणि फायनान्शियल ॲडवायझरमध्ये आम्हाला ट्रेनिंग दिली होती, प्रोडक्टची वगैरे सर्वच. तर त्या केसमध्ये लोकांशी गप्पा मारायच्या, आपलं प्रोडक्ट काय आहे, म्हणजे ते इन्शुरन्सचं प्रोडक्ट विकणं हे सगळ्यात अवघड गोष्ट आहे. कारण की आपण एखादी गोष्ट समोरच्याला विकत देतो आहोत तर ती दिसते. दुसरं कुठलंही प्रोडक्ट आपण दिसतोय, आता जसं माझं प्रेम फूड आपण पॅकेट दिसतंय, पण इन्शुरन्स अशी गोष्ट आहे की ते न दिसणारं प्रोडक्ट आहे. ते फक्त ड्रीम्स तुम्ही दाखवता आहात आणि त्या ड्रीम्सच्या अगेन्स्ट लोकांच्या खिशेतून तुम्हाला पैसे काढायचे, की इट्स अ व्हेरी बिग टास्क. की कोणाकडून आपल्याला येस येस म्हणजे कोणाकडून सहज पैसे आपण घेऊच नाही शकत. जरी ते त्याच्या फायद्यासाठी आहे, त्याच्यात आपला थोडासा फायदा आहे, तर ते काम मला कुठेतरी जमत होतं, गप्पा आवडत होते. त्याच्यामुळे. आणि तो एक विश्वास आपण त्यांना देत होतो की नाही, यातून एक चांगलं फ्युचर, चांगली इन्व्हेस्टमेंट तुमची होते आहे. तर फर्स्ट किती वर्ष काम केलं? मी तिथे 3 वर्ष काम केलं आणि फर्स्ट जो जानेवारी फेब्रुवारी मार्च महिना होता तिथे माझं सुरुवात खूप छान झालेली. त्यामध्ये मला जे काही अर्निंग झालं ते तर झालंच, पण त्याच्यामध्ये एक कॉम्पिटिशन जी होती त्याच्यामध्ये मला गोल्ड चेन गिफ्ट मिळाली होती. तर ते मला खूप मोटिवेट केलं की फर्स्ट टाईम मला जे काही चेक आला तो तर हां येस, जो चेक मिळाला ते तर गुड की तो मला चेक मिळाला, पण मला गोल्ड चेन मिळाली हे बघून तर म्हणजे मला खूप आनंद छान झाला. ज्यांनी मला ॲडवाईस दिली, शिकवलं, ते माझे मिस्टरांचे फ्रेंड होते, ते MBAला सोबत होते. त्याच्यामुळे त्यांनी पण मला प्रॉपर गाईड केलं. असं नाही की व्यवस्थित त्यांनी गायडन्स दिलं, मी त्यांचं ऐकलं आणि मी मनापासून की येस करायचं तर प्रॉपर करायचं. तर ते 3 वर्ष केलं. मग त्याच्यानंतरनं मला पेरोलवर ॲज अ सेल्स मॅनेजर म्हणून मला अपॉर्च्युनिटी मिळाली. ॲक्च्युअली तिथेच बजाजमध्येच अपॉर्च्युनिटी मिळालेली. पण ते जे माझे सिनियर होते, ज्यांच्या अंडर मी काम करत होते, त्यांना हे मान्य नव्हतं की मी सेल्स मॅनेजर म्हणून जावं वगैरे. त्यांनी मला सांगितलं की खूप टेन्शन असतं, प्रेशर असतं, तू फुल टाईम तुला द्यावं लागेल. हे आत्ता तू जसं घर सांभाळून पार्ट टाईम करते, खूप मेहनत आहे. मग मी ते की बाबा यांनी सांगतायत तर मी ते ऐकूनही घेतलं की ठीक आहे, आपण जसं चाललं आहे तसं कॅरी ऑन करूया. पण परत मला सेकंड टाईम परत तीच अपॉर्च्युनिटी आली आणि ती त्यांच्याचकडून आली परत. म्हणजे त्यांचं प्रमोशन झालं. मग ते म्हणले ठीक आहे, तुझी इच्छा होती तर तू माझ्या टीममध्ये परत ये, आपण सेल्स मॅनेजर म्हणून आपण करूया. तर माझ्या इंटरव्ह्यूज खूप छान झाल्या, माझं तिथे सिलेक्शन झालं आणि एक चांगल्या पगाराचा जॉब मला तिथे मिळाला. तुमची इच्छा पूर्ण झाली. हां, पण तिथे बिग टास्क असा होता, तेव्हा मला एक मुलगा होता. हां, आणि तो अगदी जेमतेम 1 वर्षाचा नुकताच झालेला होता. पण आता त्याच्यामध्ये टास्क असा होता की मला 10 दिवस ट्रेनिंगला जावं लागणार होतं. तर आता माझं बाळ छोटं होतं की मग आपण की नाही 10 दिवस मी त्याला कसं सोडणार, अजून सोडलं नाही आहे. जरी सासूबाई आई आहेत त्या सांभाळतील, पण तरी मग माझी इच्छा नाही झाली ॲक्च्युली की मी नाही जाणार, मी जॉबच नाही करणार, असंही माझ्या मनात आलं. पण त्या केसमध्ये माझ्या मिस्टरांनी, अजयने मला समजवलं की अरे ज्या बाळाला आईच नसते जन्मता, तोही मोठा होतो, तर तुला फक्त 10 दिवस सोडायचं आहे. घरी आपली जवळची लोकं आहेत, आई आहे लक्ष देणार, आजी पण होत्या त्या पण लक्ष देणार, तर 10 दिवस सहज जातील, तर तू अपॉर्च्युनिटी सोडू नको. पण तरी मन कुठेतरी नाही म्हणत होतं. पण मग मी ते स्वीकारलं आणि मग मी 10 दिवस मुंबईला होते ट्रेनिंगला. त्यावेळी माझे मिस्टर चेन्नईला होते, ते चेन्नईला, मी मुंबईला आणि माझं बाळ नाशिकला. तिघं 3 ठिकाणी. येस.
ते 12 दिवस छान ट्रेनिंग घेतली प्रॉपर, अगदी व्यवस्थित आले. मग मी जॉबला सुरुवात केली. त्या जॉबमध्ये बरेच डिफिकल्टीज होत्या, हार्डवर्क खूप होतं. कारण की आधी फ्रीलान्सिंग काम करत होते, आता पेरोलवर म्हटल्यावर टेन्शन, प्रेशर प्रचंड होतं. त्यात घर सांभाळून माझं एक की मी पहिले माझं घरातले जे जबाबदाऱ्या आहेत, स्वयंपाक, किचन, ते फिनिश करणार आणि मग मी पुढे जाणार. तर धावपळ होत होती, चांगली धावपळ होत होती. पण ठीक आहे, छान होत होतं काम. वर्ष केलं मग तुम्ही? मी ते 4 वर्ष काम केलं. म्हणजे बाळ 4 वर्षाचं झालं. येस. पण मग ते कुठेतरी माझा वेळ असा होता, ते फ्लेक्झिबल, सेल्स म्हटलं की फ्लेक्झिबल होतं टायमिंग. सकाळी 9ला तर डॉट पंचिंग होत होती. पण मग मला माझ्या मुलाकडे लक्ष देता येत होतं त्या केसमध्ये, की त्याची जेवायची वेळ झाली की मी घरी यायचे, त्याला जेवू घालवायचे, झोपवायचे आणि मग मी परत अगेन जायचे. तर अशा पद्धतीनं चाललं होतं. पण जसं जसं पुढं जायला लागले, टेन्शन वाढत लागलं, जबाबदाऱ्या वाढत लागल्या, तर मग असं वाटायला लागलं की कधीतरी मी घरी यायला उशीर व्हायचा. मग कधीतरी असं व्हायचं की प्रेम जेवलाच नाहीये. तर मग असं वाटायचं यार मी का करते, त्याच्याकडे दुर्लक्ष होतंय माझं. जर त्याने जेवलंच नाही किंवा त्याच्याकडे त्याच्या अभ्यासाची तर ही सुरुवात होणार आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष झालं तर त्या पैशाचा काय उपयोग. आणि माझी धावपळ तर आहेच. घरून होताच सपोर्ट, तो काही विषय नव्हता, पण तरी मुलं आईचं जितकं ऐकतात किंवा आई जितकं लक्ष दिलं पाहिजे, ते आतून एक की आपण लक्ष दिलं पाहिजे, वेळ दिला पाहिजे, क्वालिटी टायमिंग. तर मग मी कुठेतरी त्याच्यातून ब्रेक घेतला की नाही, म्हणजे पैसे की घर, मुलगा, याच्यात मी थोडं झगडत होते. आणि त्याच्यातून मग मी घर हा एक ऑप्शन निवडला की नाही, मी माझ्या मुलाकडे फुल डेडिकेशनने बघणार, तो त्याचं महत्त्वाचं आहे असं म्हणून मग मी ते जॉब सोडला फायनली. म्हणजे सगळा व्यवस्थित सेट जॉब होता, माझी टीम होती छानशी, सर्व व्यवस्थित होतं, पगार छान होता. पण ठीक आहे, घराला मी प्राधान्य दिलं आणि मग मी जॉब सोडला. आणि मग मी घरात पूर्ण वेळ फक्त प्रेमसाठी. किती वर्ष असे होते? मी जवळजवळ 2 वर्ष पूर्ण घरात तसेच थांबले. त्यामध्ये पण ते कुठेतरी मनात वाटत की काहीच नाही करत आहे. जेव्हा रिकामा फ्री वेळ मिळतोय त्यावेळेस यार मी शाळेत गेली की आपण थोडं फ्री होतो, मी काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी घरून करायला हवं असं कुठेतरी. मग जसं की मला स्वयंपाकाची पण आवड होती की नवीन नवीन पदार्थ करायचे. उपजतच माझी आई खूप छान सुगरण आहे, तिला खाण्यापेक्षा भरवण्यात जास्त छान वाटतं आणि ती खूप छान स्वयंपाक बनवते, सगळे नवीन पदार्थ बनवते. तोच गुण कुठेतरी आलाय असं म्हणायचं. तर नवीन नवीन करायला आवडत होतं. मग असे ब्रेकफास्ट वगैरे, आणि प्रत्येक आईला वाटतं की आपल्या मुलाला काहीतरी हेल्दी दिलं पाहिजे, पोटभरीचं दिलं पाहिजे, कारण की मुलांना काहीतरी चटपटीत छान असं आवडतं. मग त्याच्यातून आपण हेल्दी काय देऊ शकतो, म्हणून मी आपलं ढोकळा वगैरे, तर माझी आई खूप खूप छान, म्हणजे मला अजूनही तिच्यासारखा जमत नाही असं म्हणायला हरकत नाही आहे. तिच्या ढोकळ्याचे खूप जण फॅन आहेत. तर मी म्हटलं ठीक आहे, आपण आई इन्स्टंट बनवते, आपण त्याच्यामध्ये काही इनोव्हेशन करू शकतोय का. तर मग आप्पे हा असा एक प्रोडक्ट होता की जो मार्केटमध्ये कुठेच नव्हता, कुठेच नाही. संबंध नाशिकमध्ये कुठेच आप्पे हा प्रोडक्ट नव्हता. आणि मीही घरी जसे डाळ तांदूळ भिजवून वगैरे ट्रॅडिशनली बनतो तसे आप्पे घरी बनवतच होते ब्रेकफास्टसाठी. मग मला कुठेतरी असं वाटलं की मी म्हणजे शॉपमध्ये एकदा गेले, तिथे मला ढोकळा मिक्स दिसलं. तर माझ्या डोक्यात आलं की अरे हे असं ढोकळा मिक्स तर आहे, ठीक आहे मार्केटमध्ये आहे, पण असं आप्पे मिक्स मिळू शकतं का. तर मार्केटमध्ये कुठेच नव्हतं. मग माझ्या डोक्यात आलं की मी हे असं आप्पे इन्स्टंट मिक्स बनवून बघू का घरच्या घरी. तर मग मी ते, किती सालची गोष्ट सांगताय तुम्ही? मी 2016ला सुरुवात केली प्रेम फूड्सला. त्याच्या 1-1.5 वर्ष आधी, म्हणजे 15ला वगैरे माझ्या डोक्यात असं सुरू झालं की मी काहीतरी करू शकते. तोपर्यंत मला माझी सेकंड प्रेग्नन्सी पण होती, माझं मुलगी 1-1.5 वर्षाची
झाली, तिचा 13चा जन्म, त्याच्यानंतर ती 1-1.5 वर्षाची झाली, परत मला ते फिलिंग की मला काहीतरी करायचं आहे. मग मी आप्पे मिक्स बनवून बघितलं की तेच जे प्रमाण आहे त्या प्रमाणानुसार मी त्याच्यात रिसर्च काय करू शकतो, R&D केली, केमिस्ट्रीचं ते केलं आणि मग पहिले घरी टेस्ट करून दाखवलं सगळ्यांना, तर सगळ्यांना आवडलं. मग अजून 1-2 मैत्रिणींना की हे तू करून बघ, कसं वाटतंय तुला, तर मैत्रिणींनी पण चांगला फीडबॅक दिला. मग मी त्यावेळेस मिस्टरांना म्हटलं की आपण हे आपलं प्रोडक्ट सुरू करूया का. तर मग मी ढोकळा पण तयार केला की आपण मल्टीग्रेन, जो मार्केटमध्ये नाही आहे. मार्केटमध्ये आज फक्त आणि फक्त चणा डाळ हे एकमेव ऑप्शन आहे की जो मिळतो, जसा स्वीट्सच्या दुकानात रेडी मिळतो तसाच त्याचंच मिक्स मिळतं. पण मग मला काहीतरी वेगळं की जे मार्केटमध्ये नाही आहे आणि हेल्दी, की ज्याच्यातून प्रत्येक आईची इच्छा जी आहे की माझ्या मुलाला मी हेल्दी द्यावं. मुलं डाळी वगैरे खात नाहीत, तर मग डाळी कशा प्रकारे आपण मुलांना देऊ शकतो. तर मग त्यामध्ये आप्पे पीठ आणि मग ढोकळा पीठ, मल्टीग्रेन ढोकळा असा मी तयार केला. तोही घरात सर्वांना आवडला आणि झटपट होत होता, त्याच्यामुळे वेळही वाचत होता. मग मी मिस्टरांना सांगितली कल्पना, तर ते म्हणजे काही हरकत नाही, म्हणजे त्यांनी मला प्रत्येक गोष्टीत प्रोत्साहनच दिलं, असं मागे नाही. त्यांची इच्छा की तू काहीतरी करायला हवं, ॲक्टिव्ह असायला हवं. आणि मग मी ते माझं सुरू केलं. मग सुरुवातीला एक बनवलं, मग त्याचं लेबलिंग वगैरे, आणि मी पहिले फक्त 5 किलोच पीठ तयार केलं सुरुवातीला, की मला अशी इच्छा होती की मी खूप इन्व्हेस्टमेंट करून मला प्रोडक्ट नाही तयार करायचं, बिझनेस नाही करायचं, त्याच्यात सक्सेस नाही मिळाला तर. मी मिस्टरांना पैसे नाही मागणार, एक हे पण होतं. जरी मी जॉबला होते, सर्व होतं, मिस्टरांनी नाही म्हटलं नसतं तरी की नाही, मला छोट्यातूनच सुरुवात करायची. तर मी पहिले फक्त 5 किलो रॉ मटेरियल आणलं आणि त्याच्यातून मी ते तयार केलं. मग ते पॅकिंग वगैरे सगळं स्वतःच केलं वगैरे सगळं केलं. आणि मी फक्त इंदिरानगरमध्ये जे जवळचे शॉप्स आहेत तिथे जाऊन की कसा रिस्पॉन्स मिळतो बघूया आपण. मला प्रश्न की आपण कसं दुकानात जाऊन आपल्याला पाहिजे तो माल आणतो, पण आपल्याला स्वतःला विकायच्या वेळी माणसाला खूप भीती वाटते. तर त्या भीतीवर तुम्ही मात कशी केली? पहिले तर मला की माझं प्रोडक्ट बेस्ट आहे हे मला कळालं होतं की माझं प्रोडक्ट आवडतं आहे, कारण की मी माझ्या मैत्रिणींकडून फीडबॅक घेतला होता, घरच्यांकडून. माझ्या घरी अगदी चविष्ट चवीनं खाणारी मंडळी आहे. माझा मुलगा पर्टिक्युलरली, त्याला नवनवीन खायला, मिस्टरांना पण नवनवीन खायला, आणि त्याच्यामुळे ते माहिती होतं की माझं प्रोडक्ट बेस्ट आहे. पण मार्केटमध्ये काय होणार आहे मला माहीत नाही. पण मी म्हटलं ठीक आहे, आपण प्रयत्न करायला हवे. मग मी डायरेक्ट शॉप्समध्ये, कारण की मला असं की एकदम छोटं पण नाही काम करायचं की जेणेकरून माझे कॉन्टॅक्ट्स तर ऑलरेडी नाशिकमध्ये कमी होते, तर आपण 1 to 1 घरात किती विकू शकू, नाही का. त्याच्यापेक्षा थोडं मोठ्या स्केलला करायचं तर आपल्याला शॉप हा एक ऑप्शन आहे की जिथे मी होलसेलमध्ये देऊन देणार आणि मग पुढे ते सेल करणार, तर ते क्वांटिटी वाईज जाणार माझं. तर मी इंदिरानगरमध्ये जे जवळचे माझे रोजचे येण्या जाण्याचे रस्त्यात जे आहेत तिथे मी कॉन्टॅक्ट केला. माझ्या प्रोडक्टची USP त्यांना सांगितली की काय वेगळं आहे. आणि आप्पे तर कॉम्पिटिशनच नव्हती, मला बेस्ट कोणालाच माहीत नव्हतं. पण त्याच्यात पण मग थोडं कन्फ्युजन. पण मी ज्यावेळेस एक 5 दुकानांमध्ये गेले, तर 5 किलो आप्याचं पीठ, 5 किलो ढोकळा पीठ, तर माझं विदिन 30 मिनिट्स मी ते सर्व सेल करून घरी आले होते. कारण की घराच्या जवळच गेलं होतं, त्याच्यामुळे जाण्या येण्याचा वेळ नव्हता, वाचला त्याच्यामध्ये. आणि ते पटकन सेल झाले, त्याच्यामुळे मी एकदम प्रचंड खुश की अरे वा की पटकन सेल झाला. पण बॅक ऑफ द माइंड की आता तो त्यांच्याकडून पण पटकन सेल झाला पाहिजे, की लोकांनी त्याला रिस्पॉन्स दिला पाहिजे, त्यांना ते आवडलं पाहिजे. मग मी की यार तो रिस्पॉन्स येईपर्यंत थांबूया का. पण नाही, मी म्हटलं की ठीक आहे, इथे मला रिस्पॉन्स मिळाला आहे ना, तर मी अजून बनवणार, मी अजून काही शॉप्समध्ये जाणार. असं करून मी परत दुसरा बॅच बनवला आणि मग परत गेले. म्हणजे त्यावेळेस मला असं नाही वाटलं की यार मी काय बॅग भरू, मी जाऊ शॉपमध्ये. बऱ्याच वेळा शॉपमध्ये काय व्हायचं की कस्टमर असेल तर आपल्याला वेटिंगला उभं राहावं लागतं आहे, मग हे केलं पाहिजे का, असं नाही. पण मला माहिती होतं की मेहनत केली तर फळ आहे.
पण मला हा प्रश्न आहे की आता तुम्ही देत आहेत, परंतु आपल्याला त्याची किंमत ठरवणं किंवा हे ठरवणं याच्यामध्ये खूप स्त्रिया गोंधळ घालतात. म्हणजे कळत नाही की त्यांना वस्तू तर विकायची असते, परंतु त्याची किंमत कशी ठरवायची हे पण त्यांना कळत नाही. तर ते ठरवताना काय काय विचार केला पाहिजे हे पण सांगा. हां, म्हणजे मी पहिले तर बेसिकली मी बिझनेसमध्ये होते. मी माझ्या वडिलांना कसं बघायत होते की ते होलसेलिंगमधून आणायचे, दिल्लीला जायचे ते माल घ्यायला वगैरे. तर हे सगळं मला माहिती होतं. मग मी पण पहिले तर मी बेसिक 5-5 किलोच आणलं होतं. मग मी माझी कॉस्टिंग काढली की मला इतकं कॉस्टिंग होतं आहे. त्याच्यात मी माझं स्वतःचं पैसे ॲड जास्त नाही केले की नाही मला सुरुवातीला जास्त हे नाही, मला फक्त क्वालिटी प्रोडक्ट समोरच्याला द्यायचं आहे. आपल्याला थोडा कमी प्रॉफिट झाला तर हरकत नाही, पण आपण समोरच्याला छान देऊया. म्हणून मग मी ते सगळं कॅल्क्युलेशन्स केले की पण मला त्याच्यातून समोरचे जे शॉपवाले आहेत त्यांना मला मार्जिन द्यावं लागणार होतं, तरच ते माझे प्रोडक्ट सेल करणार. आणि माझं प्रोडक्ट असं होतं की जे असं साईडला ठेवून नव्हतं चालणार. ओव्हर द काउंटर, म्हणजे काउंटरवर जर दिसलं तर कस्टमर घेणार, जर दिसलंच नाही, लोकांना माहितीच नाही आहे हे प्रोडक्ट मार्केटमध्ये आहे, तर तो सेलच नाही होणार. तर मला तिथं कन्व्हिन्स की शॉपवाल्यांना की तुम्ही हे वरतीच ठेवा, प्रत्येक वेळी असं सांगावं लागायचं. मग मीच माझ्या हाताने भैया यहाँ पे रखे तर मग त्यांनी पण ऐकलं, नाही असं नाही. तर सुरुवातीला एकदमच छान पॉझिटिव्हली सगळं व्यवस्थित रिस्पॉन्स झाला. मी MRP जी आहे की जे आता ढोकळा पीठ मार्केटमध्ये होतं तर त्याच्या 2 रुपये कमी असं ठेवलं. पण मग मला लक्षात आलं की यार मी क्वालिटी देते तर मी पैसे पण तसे ठेवले पाहिजे क्वालिटी, कारण की माझ्या प्रोडक्टला क्वालिटी कस्टमर लागणार आहे. मग मी सुरुवातीला थोडं कमी प्राइसिंगमध्ये हे केलं, रिस्पॉन्स चांगला मिळायला लागला. मग मला लक्षात आलं की नाही आपण क्वालिटी देतो आहोत ना, तर आपण त्याचं आपल्याला मोबदला पण मिळाला पाहिजे. मग मी थोडी कॉस्ट अजून प्लसमध्ये केली. म्हणजे 5 किलोपासून सुरू करून आता तुम्ही कुठपर्यंत आले? मी आता माझं महिन्याला बऱ्यापैकी चांगलं व्यवस्थित सेल होतो. आणि मी नाशिकमध्ये पहिले इंदिरानगर, मग थोडंसं भावानगर, असं एक एक एरिया वाढवत गेले. आणि मला प्रत्येक एरियामध्ये छान रिस्पॉन्स मिळत गेला. पण हे सर्व करताना म्हणजे मला असं कधी वाटलं नाही की यार मी कशाला करते. अडचणी म्हणजे मला असं म्हणावं लागेल की देवाची कृपा की मला चांगली लोक मिळालीत. तुमचं कम्युनिकेशन असेल तर गोष्टी घडत असतात. म्हणजे कसं की मला त्याच्यातलं फूडमधलं खूप काही, म्हणजे मी प्रोडक्ट बनवू शकत होते, पण ते त्याचं स्टिकर्स, गव्हर्नमेंटचे नॉर्म्स काय आहेत हे इतकं डिटेल्स माहीत नव्हतं. कधी आपण तितकं ऑब्झर्व पण केलं नव्हतं. पण मी जसे जसे शॉप्समध्ये जायला लागले, त्या लोकांशी बोलायला लागले, मग त्यांनी मला खूप छान गायडन्स केलं त्याच्यामध्ये. मॅडम याच्यामध्ये हे ॲड करा, म्हणजे जे आपलं स्टिकर असतं त्याच्यामध्ये तुम्ही हे ॲड करा, हे गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये चॅलेंज असा आला की तुम्ही फुल लायसन्स नाही आहे तुमच्याकडे. जसं मी पुढं जायला लागले, मोठ्या शॉप्समध्ये जायला लागले, तर फुल लायसन्स नाही तर आम्ही तुमचं प्रोडक्ट नाही घेणार. मग त्या केसमध्ये मी फुल लायसन्सला अप्लाय केलं. मग फुल लायसन्स म्हणजे मला हे शॉप्सवाल्यांनी सांगत गेलेत की मॅडम तुम्ही हे करा तर तुम्हाला अजून जास्त चांगला रिस्पॉन्स मिळेल. तर मी मग त्यांचंही ऐकत गेले, असं राग वगैरे नाही केला की यार मला हा काहीही सांगतोय मी त्याचं काय ऐकायचं. तर मी ठीक आहे. आणि मग मी घरी येऊन काय करणार, तर मी माझ्या मिस्टरांना सांगणार की अरे त्याने असं सांगितलं बरं का, मला हे करावं लागेल. तर येस, अजय पण नेहमी जाईल, ठीक आहे आपण करून टाकू, म्हणजे एकदम पॉझिटिव्हली. कधीच असं म्हटलं नाही 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 करायचं नाही, कंटाळा नाही. तो उत्साह इकडनं पण आलेला, म्हणजे मिस्टरांकडून नेहमी उत्साही. असं होतं की तुझं तू बघ. हा, नाही कधीच नाही, त्यांनी मला कधीच असं म्हटलं नाही. जात होत्या दुकानांमध्ये तरी तेवढा वेळ तुम्हाला घरातून येस तो नाही, घरातही नाही मिळाला मला. माझ्या सासूबाईंनी पण कधी असं म्हटलं नाही की नाही नाही हे नको करू की ते नको करू. त्यांनी पण मला नेहमी असंच म्हटलं की ठीक आहे काहीतरी करायची इच्छा आहे ना, तुला जे योग्य वाटतंय ते कर. नाही असं म्हटलं नाही. ॲक्च्युअली माझा स्वभाव असा आहे की जर त्यांनी मला अडवलं असतं ना तर मी अपोज केलं नसतं, मे बी मी घरातच थांबले असते. तर मी काहीतरी करते याचं श्रेय माझ्या सासूबाईंना पण आहे, सासऱ्यांना पण आहे की ज्यांनी मला कधी नाही म्हटलं नाही.
ठीक आहे, कुठलेच बंधनही त्यांनी मला घातले नाही. म्हणजे नवीन लग्न झाल्यावर नाही का टेन्शन असतं की यार हे नाही म्हणतील का, ते नाही म्हणतील का, हे घालू नको, ते घालू नको. तर नाही, त्यांनी कुठलीच प्रकारची बंधनं नाही ठेवली. फार महत्वाचं वाटलं म्हणजे तुमच्या ह्याच्यामध्ये की शिकलेले आहात, पण लोक काय म्हणतात की मग तुम्ही काय हे विकणार का अन्नधान्य, म्हणजे परत तुम्ही स्वयंपाकातच शिरणार का. पण असा विचार सुद्धा तुम्ही केला नाही आणि घरच्यांनी पण नाही, घरच्यांनी पण नाही केला. आणि माझे मिस्टर शिकलेले असताना पण त्यांनी असं नाही म्हटलं की तू काय छोटं काम कर पासून सुरुवात करते. म्हणजे सुरुवातीला मी अशी बॅग भरून आपलं गाडीवर टू व्हीलरवर जाऊन असं देत होते, लोकांशी बोलत होते. पण मला जसं जसं पुढं जात झाले, मला बरेच लोकांनी गायडन्स केलं की तुम्ही असं करा. मग मी फूड लायसन्स घेतलं. त्यानंतर परत मला 1-2 फूड इन्स्पेक्टरने माझं प्रोडक्ट शॉपमधून उचललेलं. तर मग त्यावेळेस मला ते शॉपवाल्यांनीच सांगितलं की मॅम फूडवाल्यांनी तुमचं प्रोडक्ट घेतलेलं आहे. त्यावेळेस कुठेतरी भीती वाटली, अरे यार फूडवाल्यांनी माझं प्रोडक्ट घेतलं आहे, आता काय होणार वगैरे. मग त्यावेळेस मला तिकडनंच कळालं की आपण आपल्या प्रोडक्टची न्यूट्रिशन्स व्हॅल्यूज काढून घ्यायला हव्या, की त्याच्यात प्रोटीनचं प्रमाण किती आहे, कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण किती आहे, कारण की तोपर्यंत माहितीच नव्हतं. मग मी आता ज्यावेळेस शॉपमध्ये जात होते, मी वेगवेगळे प्रोडक्ट हातात बघत होते की अरे याच्या पॅकेटवर काय काय आहे, माझ्या पॅकिंगमध्ये हे नाही आहे. तर मग न्यूट्रिशन्स व्हॅल्यू मला तिथे कळालं की न्यूट्रिशन्स व्हॅल्यूज नाही आहे. मग मी ते लॅबमधून टेस्ट करून घेतल्यात. तर त्याचा खर्च होता, बऱ्यापैकी होता. पण ती लॅब आपल्या इथे आहे नाशिक. येस लॅब अश्वमेध लॅब म्हणून आहे, माझ्या घराच्या अगदी समोरच आहे सुदैवाने. तर मला ती माहिती होती. तर मग तिथून मी माझं प्रत्येक प्रोडक्ट हे करून घेतलं. पहिले तर 2च होते, मग मला चांगला रिस्पॉन्स मिळायला लागला. मग मी मल्टीग्रेन डोसा, मूग भजी, आता माझे टोटल 11 प्रोडक्ट्स आहे. तर मग मी प्रत्येकाचे न्यूट्रिशन्स व्हॅल्यूज काढून घेतल्यात. त्यात मला डिसाइडेड होतं की मी प्रिझर्वेटिव्ज नाही यूज करणार किंवा कुठलेही आर्टिफिशियल कलर्स नाही वापरणार. कारण की माझं त्यावेळेस फक्त मी नाशिकमध्ये, ठीक आहे मी प्रत्येक वेळी देणार तर फ्रेश देईल माल, की जेणेकरून प्रिझर्वेटिव्हची गरज पडणार नाही. आणि एव्हरी टाईम मी आजही तो फॉर्म्युला ठेवला आहे की मी प्रिझर्वेटिव्ज यूज नाही करत किंवा कुठलेही आर्टिफिशियल कलर्स वापरत नाही, की जेणेकरून कुठलीही आई आपल्या मुलाला अगदी निसंकोचपणे हेल्दी फूड देऊ शकेल. आणि आज लहानांपासून ज्येष्ठ नागरिकसुद्धा माझं प्रोडक्ट खाऊ शकतात, इतकं आहे. आणि ते आवडतं आहे सगळ्यांना. आता किती वर्ष झाली म्हणाले तुम्ही? मला 8 वर्ष पूर्ण झाली. 8 वर्षामध्ये किती प्रोडक्ट झाले? 11 प्रोडक्ट आहे. अजून डोक्यामध्ये खूप आहेत, पण असं वाटतं की आपण खूप आपल्याशीच कॉम्पिटिशन करण्यापेक्षा जे आहे त्याला मोठं करूया. मग मी नाशिकच्या बाहेर पण जाते. हां, माझं ठाण्याला प्रोडक्ट आहेत. प्लस आपलं गणपती, टिटवाळ्याचा गणपती जो आहे तिथे माझे प्रोडक्ट आहे. आणि आता ह्या जानेवारी 25 पासून मी पुण्यात एक भिरवलं आहे. तर तिथे सुरुवात झाली आहे माझी. आता तिथे रिस्पॉन्स मिळेल अशी अपेक्षा आहे. महिन्याला किती किलो होत असेल असं तुमचं? माझं प्रत्येक वाईज प्रोडक्ट वाईज वेगवेगळं आहे. काही 100 किलो, काही 500 किलोपर्यंत पण मला मागणी आहे. मी साधारणतः 1000-2000 किलो पीठ बनवते, की जे लहानपणी मला. तुम्ही घरीच बनवता? येस, मी रॉ मटेरियल आणते. रॉ मटेरियल चांगलं आहे की तिथं कुठे भेसळ होण्याचं. भेसळ नाही. रॉ मटेरियल म्हणजे मी सुरुवातीला एकटीच करत होते की मीच रॉ मटेरियल आणणार, मीच मिक्सिंग करणार. हां, आणि मार्केटिंगही मीच करणार. आणि इन्शुरन्समधून मी बाहेर आले होते. मला इन्शुरन्सने खूप गोष्टी शिकवल्या की लोकांशी कसं बोलायचं. मार्केटिंग म्हणजे पर्टिक्युलरली मी इन्शुरन्समध्ये शिकले. तर मग आता नंतर असं वाटलं की अरे मी इन्शुरन्ससाठी इतकं मनापासून काम केलं आहे आणि खूप काम केलं आहे, तर तेच मी माझ्या स्वतःच्या प्रोडक्टसाठी जर केलं की न दिसणारं प्रोडक्ट मी विकू शकते, तर मी काही विकू शकते. तर त्या गोष्टीचा खूप फायदा झाला की आपण म्हणतो की कुठे ना प्रत्येक गोष्टीचा काहीतरी आपल्याला उपयोग होतो. तर अजून मला एक म्हणजे आपलं सगळं वेल सेटल घर असतं, सगळं छान असतं, तरी पण आपल्या मनाची उर्मी असते की आपण काहीतरी केलं पाहिजे. ही उर्मी तुमच्यामध्ये होती, म्हणूनच तुम्ही काही ना काही करत गेला. खूप छान आहे, मला फार आवडली ही गोष्ट तुमच्यातली. तर आता तुमच्या सगळ्या प्रोडक्ट्सला भरपूर शुभेच्छा. तुम्ही आणखीन मोठे व्हा, महाराष्ट्रभर, भारतामध्ये तुमचं प्रोडक्ट जाऊ देत असंच मला वाटतं. मला अजून काही मैत्रिणींना काही सांगायचं आहे? हो, मी जरूर सांगेन की प्रत्येक महिलेला सांगेल की प्रत्येक महिलेमध्ये एक गुण आहे की मी हे छान करू शकते. बरोबर,
ठीक आहे, कोणी फूडमध्ये काहीतरी छान करू शकेल किंवा कोणी शिवणकाम छान करू शकेल. प्रत्येकामध्ये एक सुप्त गुण आहे की तो जर प्रत्येक महिलेने ओळखून जर एक सुरुवात केली, मी फक्त म्हणेल की सुरुवात करण्याची गरज आहे. म्हणजे आज बऱ्याच माझ्या मैत्रिणी पण आहे, त्या म्हणतात यार घरात राहून ना काहीतरी केलं पाहिजे असं वाटतं, पण काय हा क्वेश्चन मार्क असतो. तर ते शोधून फक्त सुरुवात करण्याची गरज आहे. एकदा जर तुम्ही सुरुवात केली तर तुम्हाला मार्ग हेच सापडणार. पण मी काय करू असं नुसतंच विचार करत राहिलं तर नाही होणार. फक्त एक सुरुवात झाली पाहिजे आणि डेडिकेशन, की नाही मी याच्यात आहे, ठीक आहे आज थोडं कमी रिस्पॉन्स मिळतो आहे पण मी कंटिन्यू तेच करत राहिले तर रिस्पॉन्स नक्की मिळणार. डेडिकेशन नाही तर मी आज हे करेल, नाही यार मला बोर झालं मी ते करेल. तर अशा पद्धतीनं की प्रत्येक महिलेने काहीतरी केलं पाहिजे, स्वतःचं आयडेंटिटी असली पाहिजे. मैत्रिणींनो, आपल्याला यांनी व्यवसायाची गणितं सांगितली की डेडिकेशन पाहिजे, कम्युनिकेशन पाहिजे आणि स्वतःला शोधलं पाहिजे. तुम्हाला काय आवडतं हे जर शोधलं तर आपल्याला व्यवसाय नक्की करता येऊ शकतो. कोणतंही काम चांगलं करता येऊ शकतं. आपण अनेक प्रकारची कामं करत असतो, परंतु त्यातलं कोणतं काम आपल्याला आवडतं, कोणतं आपल्याला जमतं हे आपल्यालाच माहिती असतं. हे दुसरं माणूस सांगू शकत नाहीत. हेच आपल्याला स्वातीकडनं शिकायला मिळतं की तिला जे जे काही करायला हवं होतं त्याचा तिने स्वतः विचार केला, स्वतः अभ्यास केला, मार्केटिंग केलं आणि हे सगळं ती अनेक गोष्टींमधनं शिकत राहिली. असं नाही की तिला सगळं रेडीमेड मिळालं, तर त्याच्यात ती शिकत होती, कष्ट करत होती. अशाच कष्टांचा एक आपल्याला ॲप्रिसिएशन आपण केलं पाहिजे, त्यांचं कौतुक केलं पाहिजे असं मला नेहमी वाटतं. आणि हे ॲप्रिसिएशन किंवा हे कौतुक करण्यासाठी सुपर 4 चौघीवर नक्की या. धन्यवाद.